राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी गुरु नसतो व कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शिष्य नसतो. जळगावच्या राजकारणानं संपूर्ण महाराष्ट्र राज्याला या गोष्टीचा उलगडा झाला आहे. जोपर्यंत माथ्यावर तेज आहे आणि मुकुट आहे तोपर्यंतच सलाम आहे. जेव्हा माथ्यावरचं तेज आणि मुकुट जातं तेव्हा कुणी कुणाचा सखा नसतो, कुणी कुणाच्या उपकाराला ध्यानात ठेवत नाही. जळगाव जिल्ह्याचे दोन सुपुत्र एकनाथ खडसे व गिरीश महाजन आज एकमेकांना जमेल तेवढा द्वेष करताना दिसतात. एकमेकांना पाण्यात बघतात, जमेल तेवढं एकमेकांची निंदा नालस्ती करताना दिसतात, एकमेकांवरती टीका करताना दिसतात. राजकारणात भावना नसतात, फक्त शातीर डोकं असतं. हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय ही घटना बघून. यांची भांडणं बघून विश्वास बसत नाही की ही जोडी 2014 पूर्वी गुरु शिष्य म्हणून वावरायचे. कुठे होतात, कुठे गेलात, तुम्ही मागच्या दाराने आलात असं म्हणत विधान भवनात एकनाथ खडसेंची खिल्ली गिरीश महाजनांनी उडवली होती. पण एकनाथ खडसेंनी भाजप सोडण्यासाठी जी काही कारणं सांगितली होती त्यापैकी एक कारण म्हणजे गिरीश महाजन हे सुद्धा होतं. एक काळ होता गिरीश महाजन हे एकनाथ खडसेंना गुरु मानायचे. एकनाथ खडसे जो निर्णय घ्यायचे त्या प्रत्येक निर्णयाची, दिलेल्या प्रत्येक जबाबदारीची हो हुजुरी करत पूर्तता करणारे गिरीश महाजन आज एकनाथ खडसे यांचे हाडवैरी झाले आहेत. राजकारणाची सुरुवात या दोन्ही नेत्यांनी जळगाव मधून केली. भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही नेत्यांनी काम केलं. हे दोन्ही नेते भाजपसाठी तन धनाने स्वतःला झोकून देऊन काम करत होते. वयात थोडंफार अंतर असलं तरी मित्र असल्यासारखे वावरायचे. ग्रामीण भागात पक्ष वाढवण्याबरोबरच स्वतःचं राजकीय अस्तित्व ही दोघांनी निर्माण केलं. पण 2014 साल उजाडलं आणि सगळा इतिहासच बदलला. देशात मोदी लाट निर्माण झाली. लोकसभेत भाजप नंबर 1 चा पक्ष बनला व राज्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना जवळ केलं. पुढे फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना साईडलाईन करत देवेंद्र फडणवीस यांचे फेवरेट बनले. पुढे तर असा किस्सा घडला की केंद्रीय नेतृत्वानं व राज्यातील नेतृत्वानं एकनाथ खडसेंना साईडलाईन केलं आणि खडसेंनी पक्ष सोडावा असं त्यांना मजबूर केलं. 2017 पासून जवळजवळ प्रत्येक गोष्टीत एकनाथ खडसेंना डावलण्यात आलं आणि वैतागून त्यांनी भाजपला 2022 ला रामराम केला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे शरद पवारांनी एकनाथ खडसेंना विधान परिषदेचा आमदार बनवलं आणि तेव्हापासून भाजप विरुद्ध एकनाथ खडसे असा सामना रंगताना दिसतोय. एकमेकांना पाण्यात बघताना हे सगळे दिसतात, एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना दिसतात. जुना काळ आता सगळेच विसरून गेले आहेत आणि आता या नव्या युगात, नव्या काळात एकमेकांची कपडे फाडण्यासाठी हे सगळे सज्ज झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.